त्यांचे आत्मे. माझ्या आत्म्याचं काय नाही. आत्तापर्यंत तुमच्या प्रत्येक धंद्यात मदत केली म्या, तुमच्या पडत्या काळात मदत केली म्या, तुम्हाला समजून घेतलं म्या. आणि आत्मा कोणाचा शांत करायचा तर घरच्यांचा. माझ्या आत्म्याचं काय, मला का नाही दिले पैसे? चिल्लर मध्ये खेळायचंय का नोटांच्या बंडल मध्ये खेळायचंय? नोटाच्या बंडलांमध्ये. हा, मग हे जे त्या म्हाताऱ्याला पैसे दिलेत ना, त्याच्या कैक पटीनं आपल्याकडे पैसे येणार आहेत आपल्याकडे. त्यामुळे तो निर्धास्त राहा. इतके पैसे कमवताना डिंपल हिशोबाच्या बाहेर. आकडे मोड करायला गणित कमी पडतील, पैसा ठेवायला जागा कमी पडेल. जाम पैसा असेल आपल्याकडे. आणि ह्या ज्या म्हाताऱ्याकडे पैसा ठेवला ना मी, त्याचा विचार नको करूस तू, कारण त्याच्याकडे 1 रुपया सुद्धा मी ठेवणार नाही. कारण आतापर्यंत या देवी सिंगने कोणाकडे 1 रुपया ठेवला नाही. आत्ता कसं बरोबर बोललात तुम्ही ना. 1 ना 1 रुपयाचा हिशोब घ्या. पण काय माहिती का, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला गंडवू नका. नाही तर तुम्हाला माहित आहे ना त्या कोण आहे ती. डिंपल को सिंपल नाही समजणे का, कळलं का? झालं, निघा. निघते. गुड नाईट. आणि आता घाबरू नका, शांत झोपा. हा मग मारी ना, जायत ना माकड तोंड्या. जा. हा बाबा नक्की कुठल्या खोलीत झोपतो? मी चुकून चुकीच्या खोलीत गेलो तर परत नको त्या माणसावर हल्ला व्हायचा. हे नाही वाटत त्या बाबाची खोली. आधी सगळ्या खोल्यांचा नीट अंदाज घेतो. कोण ओरडतंय? यांचा आवाज येतोय. गोपाळ दादा. आवाज येतोय? आतनं खोलीत ना आवाज येतोय. आवाज येतोय. चला चला. गोपाळ. अरे ह्यांचं मुडदं बसवलं, ह्यांचं लागलं दार लवकर. आज सगळं माझ्या झोपचं खोबरं केलं, नुसतं गोंगाट लावलाय. गोपाळ, ए गोपाळ, गोपाळ. आओ आओ दारुगडा. ऐ ग, कोण आहे का आतमध्ये? काय माहित. अरे गोपाळ, उघड की गोपाळ. कसला आवाज येतोय गोपाळ? अरे चिवळ्या, अरे काय चाललंय काय? अहो कसला आवाज येतात, दारुगडा की. गोपाळ, ए गोपाळ. अहो बघा की कोण आहे. गोपाळ, गोपाळ, उघड की गोपाळ. गोपाळ दारुगड. लाले, हे लाले, अगं काय करते?
गोपाळ दादा उघड दरवाजा. गोपाळ सोडणार नाही तुला मी. तुझ्यामुळे माझं घर उद्ध्वस्त झालंय. माझे पप्पा गेलेत. तुला सोडणार नाही. गोपाळ, अरे लई जखम मोठी आहे रे. चल की डॉक्टरकडे जाऊया. अरे ऐकत जा की जरा मोठ्यांचं. आई खरंच काही जाण्याची गरज नाही दवाखान्यात वगैरे, काही झालेलं नाही एवढं. हो पण मग याच्यावर उपचारच करायचा नाही असं कुठं असतं का? असं नका ना वागू. तुम्हाला काय झालं तर आम्ही काय करायचं? बरोबर आहे. मी आपण तेच म्हणते, वेळ नको वाया घालवायला. आपण ह्यांना दवाखान्यात घेऊन जाऊ. खरंच दवाखान्यात जाण्याची गरज नाहीये. काही होणार नाही त्याने. त्याच्या डोक्यावर साक्षात भगवंताचा हात आहे. त्याला काय होणार आहे? तुम्ही सगळेजण शांत व्हा बरं. कसं शांत तू लेकरा? हा? घरात घुसून तुझ्यावर हल्ला झालाय, पण मला एक गोष्ट कळना, बाहेर पाऱ्यावर पोलीस असताना तो माणूस घरात घुसलाच कसा आहे? नाही तर काय, त्यांच्या पुढ्यातलंच आला असा लावू ठेवू. आणि ती समधी झोपा काढत असतील तिकडं. नाही नाही, मला नाही तसं वाटत. मी बाहेर जातो, सोक्षमोक्षच लावतो. थांबा, आलोच.